ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। इसवी सन 1965 धनाने नाही पण मनाने आणि संस्काराने सुखी असलेला हा माझा भारत देश आणि त्याच भारतात समृद्ध असे माझे कर्नाटक राज्य। तालुका निपाणीमधील एक छोटंसं गाव लखनापूर। दिनांक 1 फेब्रुवारी 1965 एका गरीब आणि सुसंस्कृत असलेल्या केसरकर या घराण्यात एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले। आई सोनाबाई वडील विठ्ठल या दाम्पत्याच्या पोटी एक तारा जन्माला आला। त्याचे नाव आईवडिलांच्या शिकवणीतून आयुष्यातील संस्काराचे धडे गिरवत असताना वेळ आली ती शिक्षणातील पहिला धडा गिरवण्याची। त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी मराठी मुलांची शाळा लखनापूर येथे झाले। माध्यमिक शिक्षण श्री GM संकपाळ हायस्कूल श्रीपेवाडी येथे पूर्ण झाले, तर उच्च शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर निपाणी येथे पूर्ण केले। B.Ed शिक्षण महाराणी ताराराणी अध्यापक महाविद्यालय कोल्हापूर येथे पूर्ण केले, तर MSc मॅथ्स कुवेंपू युनिव्हर्सिटी कर्नाटक येथून पूर्ण केले आणि चालू झाला त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सेवेचा प्रवास। 1985 ते 1988 गणित आणि विज्ञान शिक्षक म्हणून ते साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ राजापूर संस्थेचे भू माध्यमिक विद्यालय भू जिल्हा रत्नागिरी येथे त्यांनी सेवा बजावली। मग खऱ्या अर्थाने चालू झाला त्यांच्या शिक्षण सेवेतील खरा प्रवास। श्री महंत महाराज आणि परमपूज्य आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन अशा पुण्यभूमी भोज येथील न्यू सेकंडरी स्कूल भोज येथून दिनांक 19 ऑगस्ट 1988 पासून ते आज 31 जानेवारी 2025 पर्यंत गेली 36 वर्ष 3 महिने 12 दिवसांचा हा प्रवास अविरत आणि अखंड चालू राहिला। यामध्ये गेली 8 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले आहे। त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना मोलाची साथ देणारे पडद्यामागील कलाकार, त्यांची मोठी बहीण व भाऊजी श्री पांडुरंग मोरे यमगर्णी, तर त्यांच्या हाकेला धावून येणारे त्यांचे जिवलग मित्र श्री पांडुरंग पाटील जत्राट यांची मोलाची आणि आर्थिक पाठबळाची मोठी साथ लाभली। यासोबतच त्यांच्याकडून ज्ञानरूपी संस्काररूपी आणि अध्यात्मरूपी याचे धडे गिरवून घेणारे त्यांचे शिक्षक गुरुवर्य श्री शंकर संकपाळ सर भोज, श्री दत्तात्रय साळुंके सर श्रीपेवाडी, श्री अण्णासाहेब पाटील सर व श्री भालचंद्र गुरव सर सिन्नाळ यांची शिकवण त्यांच्या कामी आली। त्यांचे आभार मानावे तरी किती। कौशल्या दशरथरूपी आईवडील, लक्ष्मण भरतरूपी त्यांचे बंधू, तर सीतारूपी त्यांची धर्मपत्नी आणि भावजये सोबतच संपूर्ण केसरकर परिवार यांच्यामुळे जो गुरुरूपी रत्न आमच्या आयुष्यात लाभला, त्या संपूर्ण केसरकर परिवाराचे आणि गुरुवर्यांचे शतशः आभार। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। बातें भूल जाती हैं, मुख्याध्यापक म्हणून एक मोठी जबाबदारी खांद्यावर असतानाच अजून एक वेगळी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन बसली, ती म्हणजे 2019 महापूर। 2019ला आलेल्या महापुराने थैमान गाठले होते। आपल्या भोसगावचा 1/3 भाग हा पाण्याने व्यापला होता। त्यावेळेस श्री केसरकर सर यांना
पूर परिस्थिती नियंत्रण आणि देखभाल यासाठी त्यांच्यावरती नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. ते स्वीकारत असताना आपल्या परिवाराचा विचार न करता भोसगाव हेच माझे कुटुंब, हाच माझा परिवार समजून प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालून ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. नमस्कार सगळ्यांना. 2005 आणि 2083 नंतर आपल्या गावावरती ही आपत्ती आलेली आहे. त्याच्यापेक्षा भयानक स्वरूप या आपत्तीनं, नैसर्गिक आपत्तीनं घेतलेलं आहे. त्याच्या पुढाकारानं म्हणा PDO साहेब आहेत किंवा बाकी सगळे तरुण मंडळ जे आहेत यांच्या सहकार्यानं ज्या ज्या घरात पाणी शिरलेलं आहे त्या मुलांचं किंवा त्या फॅमिलीचं शिफ्टिंग गंजी केंद्रामध्ये करण्यात आलेलं आहे काल. त्याचबरोबर तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था काल संध्याकाळी झालेली आहे. सकाळी चहा पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्याचबरोबर रात्री पुन्हा पाणी वाढल्यामुळं ज्या ज्या घरात आपत्ती आलेल्या आहेत त्या लोकांना पुन्हा शिफ्ट केलेलं आहे. एक कुटुंबाचा कर्ता याप्रमाणे त्यांनी पूरग्रस्त झालेल्या कुटुंबाचे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबाचे सांत्वन आणि त्यांना धीर देण्याचं काम अत्यंत मनोभावनेने केले. मिळालेली जबाबदारी आणि केलेले काम ही एक सेवा समजून त्यांनी याचे सर्व श्रेय गावातील तरुण मंडळे, युवा पिढी, श्रेष्ठ नागरिक यांच्या चरणी अर्पण केले. हे संकट संपते न संपते, जगावरती आलेलं कोरोनासारखं संकट वाटच पाहत होतं. जणू काही देव यांची परीक्षाच घेत होतं. पण ते कधी थांबले नाहीत, थकले नाहीत आणि दमलेही नाहीत. इथेही त्यांनी न स्वतःचा विचार केला न परिवाराचा. मिळेल ती जबाबदारी स्वीकारून त्या दृष्टीने त्यांनी काम पाहिलं. ज्यावेळी सारं जग थांबलं होतं त्यावेळेसही या व्यक्तीनं आपल्या शाळेतील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या घराला भेटीगाठी देऊन त्यांना शिकवण्याचं काम केलं. ज्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, यूट्यूबच्या माध्यमातून शिकवण्याचं काम त्यांनी अत्यंत बारकाईनं केलं. सरांनी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचं चीज झालं आणि एक विद्यार्थिनीने आपल्या शाळेचं आणि आपल्या गावचं नाव कर्नाटक राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून रोशन केलं. जणू कष्टाचं चीज झालं आणि रामदुर्ग येथील एका स्वयंसेवक संस्थेकडून दिला जाणारा कर्नाटक राज्य आदर्श शाळा पुरस्कार हा आपल्या शाळेला मिळवण्याचा मान मिळाला. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे जळत्या भुई माळरानी हरली पुरी जिंदगानी
रुतली राख आता सलती इजा थेट झाली माती करपून गेली आधार दे गा जीवाला छाया हरवून गेली अंधार दाटे दिसाला झरले अकाली पडले शिवारी रुजले विखारी निवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिरी आले निखारे उरी वादळाचे हो अवसे परिलाट आली पुनवेत ही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही नाती हरवून गेली पायी गती दे धीराला आशा उधळून गेली उरले न काही उद्याला दिसले समोरी हसले घोरी रुसले न भाषी खवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विजले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी